जिल्ह्यातील मौजे इंदेवाडी येथील बौद्ध समाजाचे दिनांक 14 जून रोजी गट क्रमांक 88 मधील 3 हे 4 आर जमिनीवरील अतिक्रमण काढण्यात आले आहे। त्याचप्रमाणे नियमानुसार गट क्रमांक 284 व 285 या ठिकाणी झालेले अतिक्रमण काढून त्या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात यावी या मागणीसाठी आज दिनांक 16 जून रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। लवकरात लवकर सदरील अतिक्रमण न हटवल्यास लोकशाही मार्गाने आम्हाला तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला। दिलेल्या निवेदनावर मौजे इंदेवाडी तालुका जिल्हा परभणी येथील बाजीराव गोधम, रोहिदास गोधम, वंचितचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे, महिला जिल्हाध्यक्ष सुनीताताई साळवे, तुषार गायकवाड, प्रमोद कुट्टे, गणेश गाढे, राजू वानरे, रणजित मकरंद, राजेश गायकवाड समवेत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। माझं म्हणणं की आमच्यावरती अन्याय झाला की आमचा अन्याय आम्हाला जागेवर ठेवून आम्हाला शेती कायम राहावी। आमचं म्हणणं हे तैरा हटवू नका, पण आम्हाला शेती कायम ठेवावी आमचं म्हणणं आहे। कलेक्टर साहेबांना हे निवेदन आहे, आम्हाला जमीन पाहिजे, आम्हाला काही जमीन नाही, काही नाही। जे 3 दलितावर जे अन्याय केला आहे ना गावातल्याने, आम्हाला जमीन अजिबात, त्याच्यावरच आमचा पोटाचा प्रश्न आहे, पुन्हा लेकरा बाळाचा प्रश्न आहे आमचा, त्याच्यावर जेवणाचा ह्याचा त्याचा प्रश्न आहे। आमची काळी जमीन त्याने नापीक करून टाकली, खड्डे खोड्डे सगळे हे आणून आमच्या शेतावर त्याने हल्ला केला आणि ते हल्ला करून आमच्या गोरगरिबाला न्याय नाही या गावामध्ये असं अजिबात हे ना असं केलं की निक्कळ आमच्या गोरगरिबाचं काढलं जमीन, त्याच्या जमिनी त्याने कायम ठेवल्या, त्याच्याकडे बी गायरान आहेत त्याने त्याचे नाही काढले आणि आमच्या दलिताचे तेवढे दलितावरच अन्याय केला। असा अन्याय व्हायला नाही पाहिजे कुठं, कारण का ह्याची सरकारने दक्षता घ्यावं, हे अन्याय का होते आणि अन्याय थांबवावा। बहुजन आघाडीच्या वतीनं जे इंदेवाडीत मागासवर्गीय 3 जणांवर जे अन्याय झाला त्याच्याबद्दल आम्ही कलेक्टर साहेबाला आमच्या सगळ्या टीमने निवेदन दिलेलं आहे। याच्यामध्ये इंदेवाडीमध्ये एका माणसामुळं ह्या सगळ्यावर 3 जणांवर अन्याय झालेला आहे आणि गायरान यांचे 1 एकरच्या आणि ग्रामसेवक हे दोघं भाऊ असल्यामुळं मागासवर्गीयावर अन्याय करण्याचा प्रयत्न वारंवार करत आहेत आणि आम्ही हे सहन करून घेणार नाहीत। आणि जसं तहसीलदार साहेबांना बाकीच्या लोकांच्या जमिनी काढल्या, यांच्या काढल्या, तशा बाकीच्या जमिनी काढल्या नाही आणि मुळामध्ये बाकीचे लोक ऑलरेडी त्यांना 20-20 एकर रान असूनही त्यांनी गायरान काही 10-10 एकर 5-5 एकर 8-8 एकर धरलेला आहे आणि यांच्या जमिनीचं 1 एकर गायरान 1 एकर होतं, त्या जमिनीचा सगळा उदरनिर्माण याच्या एकरावर होता। ती जमीन तहसीलदार साहेबांनी काढली, बाकीच्याची नंबरवाल्याची काढली नाही, याचा आम्ही निषेध करतो आणि तहसीलदार साहेबाला आम्ही सांगू इच्छित आहोत की साहेब तुम्ही जर बाकीच्याचं जर नाही काढलं आणि यायचं जागेवर ठेवा, ही जमीन याला मुळात जमीन नाहीये, एका एकरावर हे गुजारा करत आहेत आणि बाकीच्याला तर 40-40 एकर जमीन आहे, 20-20 एकर जमीन आहे आणि हे लोक तिथं खोट्या निवेदन देऊन याच्यावर असा अन्याय म्हणण्यात आलं की हे गुंडे आहेत। हे गुंडे दिसायलेत का तुम्हाला? हे गुंडे दिसायलेत, 300 जण घेऊन जातात तिथं आणि पोलीस प्रशासन बंदुकी घेऊन जाते, हे गुंडे आहेत का? मला सांगा, तिथं राजपूत भामटा ही सगळ्यात जास्त संख्या आहे आणि मागासवर्गाची संख्या कमी आहे, मग त्याच्यासाठी पोलीस प्रशासन मड जाऊ देत नाहीत। अशी घटना झाली, तपासा तहसीलदार बनाव आणि तुम्ही कसे खोटे गुन्हे दाखल करता? कुणाच्या म्हणण्यावर तुम्ही कुणाच्या जमीन भूमी करता? आमची एकच मागणी आहे, त्याच्या बाकीच्या राजपूत भामट्याच्या जमिनी काढा आणि यांना जमिनी नाहीत, यांना ती जमीन खाऊ द्या अशी आमची मागणी आहे। नाही तर आम्ही तीव्र आंदोलन, बोंबल आंदोलन करू तहसीलदार साहेबांच्या ऑफिसमध्ये। आमची आज दिनांक 16/6/2025 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इंदेवाडी या ठिकाणी झालेला मागासवर्गीयावर अत्याचार, जे गायरान जमीन वाहून त्याचा उदरनिर्वाह करतात, त्या जागेवर काही गावातल्या जातीवादी लोकांनी यांच्यावर दबाव टाकून आणि 300-400 पोलिसाचा फौजफाटा मागून त्याच्यावर दबाव टाकून त्यांना ती जमीन कशी त्याच्या ताब्यातून काढून घेतील ह्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। पण हे सारासार चुकीचं आहे। तिथं सरपंच आहे, तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, यांना कुठल्याही बाकी जमिनी दिसत नाहीत का? फक्त ज्या मागासवर्गीय आहेत, जे गोरगरीब लोक आहेत,
यांच्या जमिनी हिसपाटेच यायला अधिकार दिला कोण? मी प्रशासनाला एवढीच विनंती करतो, जिल्हाधिकारी साहेबांना, की जे आज गायरानं उदरनिर्वाह ज्याच्यावर करतात ते त्यांच्या त्याला जमिनी कायम राहावं एवढीच अपेक्षा. नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एक मोठं धरणे आंदोलन करण्यात येईल. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कलेक्टर साहेबांना भेट घेतली. कलेक्टर साहेबांची इंदेवाडी या गावी मागासवर्गीय समाजावर अतिक्रमण शेती गायरानाबाबत थोडा अन्याय अत्याचार झालेला आहे. त्या ठिकाणी मागासवर्गीय जे अतिक्रमण जे गायरान आहे त्या ठिकाणी ते काढण्याचा प्रयत्न प्रशासनाने केलेला आहे. पण गायरान हे चौकडच आहे त्या शेगावामध्ये 25-26 एकर गायरान आहे. परंतु मागासवर्गीय लोकांचीच गायरान त्या ठिकाणी काढून त्या ठिकाणी अतिक्रमण जे यांचं म्हणणं आहे प्रशासनाचं ते अतिक्रमण नसून आज 90 पासून त्या ठिकाणी हे लोक गोरगरीब तिथं आपली उपजीविका चालवतात, उदरनिर्वाह करतात. मात्र त्या ठिकाणी त्यांनी 3 लोकांसाठी 300 लोकांची फोर्स आणून त्या ठिकाणी त्या मागासवर्गीय लोकांना बाजूला काढलेला आहे. हा अन्याय अत्याचार थांबवावा. प्रशासनाला आम्ही अशी विनंती केली आहे. कलेक्टर साहेबांना भेटलेलो आहे. तरी बाकीच्या गावातल्या लोकांचे अतिक्रमण नाही काढले आणि आमचेच काढले. तर त्या अनुषंगानं आमचं असं म्हणणं आहे की मागासवर्गीयांना अत्याचार करू नका, बाकीचे काढा अथवा न काढा, मात्र आमच्या मागासवर्गीय लोकांचे तिथं गायरान कायमस्वरूपी राहावे ही आमची प्रशासनाला विनंती आहे. नाही तर अन्यथा जर हे प्रशासन आमच्या मागासवर्गीय अन्यायाचा अत्याचार केला तर यापुढे धरणे आंदोलन तीव्र आंदोलने करण्यात येतील. पुढे याचा गंभीर परिणाम होईल याची प्रशासनाने गांभीर्यानं दक्षता घ्यावी. परभणी तालुक्यातील मौजे इंदेवाडी येथे गट क्रमांक 88 येथील 7 ते 8 एकर गायरान लोकांनी धरलेलं होतं. त्या गायरानावर सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमत करून तहसीलदार साहेबांना हाताशी धरून सदरील गायरानवरला अतिक्रमण काढलेलं आहे. सदरील गावामध्ये 285-284 गट क्रमांक याच्यावर जवळपास 8-9 एकर अतिक्रमण केलेलं आहे. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की आमची जमीन आम्हाला कसायला द्या, जेणेकरून गावातले जे गोरगरीब मागासवर्गीय लोक आहेत यांचा उदरनिर्वाह हा या जमिनीवर अवलंबून आहे. आज जर तहसीलदार साहेबांनी यांचे गायरान काढून टाकलेले अतिक्रमण केलेलं जे काढलंय, आता यांना पेरण्या वगैरे करायचे दिवस आहेत, तर सदरील जर यांना जमीन वापस दिली तर या लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटू शकतो. माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय कलेक्टर साहेब यांना आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन दिलेलं आहे. सदरील अतिक्रमण जे तहसीलदार साहेबांनी काढलेलं आहे तर ते पूर्ववत त्यांच्या ताब्यात देण्यात यावं, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने याच्यावर तीव्र आंदोलन करण्यात येईल. गावामधील जे सरपंच आणि ग्रामसेवक हे 2 जण भाऊ आहेत, भाऊकीतले चुलत भाऊ आहेत, यांनी संगनमत करून जे अतिक्रमण काढलेलं आहे तर तात्काळ ते अतिक्रमण न काढता पूर्ववत त्या जमीनदारांना जे जमीन कसत आहेत त्यांच्या ताब्यात द्यावं अशी आमची मागणी आहे. आणि स्मशानभूमीचा सुद्धा प्रश्न आहे, तो सुद्धा माननीय कलेक्टर साहेबांनी तो सोडवा अशी आम्ही त्यांना विनंती करतो. तात्काळ जर तहसीलदार साहेब आणि माननीय कलेक्टर साहेबांनी जर याच्यावर ऍक्शन नाही घेतली तर वंचित बहुजन आघाडी जिल्हा स्तरावर याचं आंदोलन छेडण्यात येईल.